ॲल्युमिनियमच्या तारा चोरणारे जेरबंद. सासवड पोलिसांची कारवाई. 6 जणांवर गुन्हा दाखल. टॉवर लाईन प्रकल्पाच्या ॲल्युमिनियमच्या तारा चोरणारे अविनाश लक्ष्मण कोळेकर, राहणार दत्तनगर, हनुमानवाडी, आळंदी, तालुका खेड आणि ऋषिकेश अर्जुन माळी, राहणार दुसरा मजला, साई कॉलनी, बालाजीनगर, चाकण यांना सासवड पोलिसांनी ताब्यात घेतल्या. तर त्यांचे साथीदार दीपक विनोद भगत, राहणार नाणेकरवाडी, चाकण इतर 2 ते 3 जणांना पळून जाण्यात यश आले. याबाबत दीनानाथ नारायण कोंगारी यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 2012 पासून थापेवाडी गराडेत महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीने 400 केव्ही जेजुरी ते हिंजवडी टॉवर लाईन प्रकल्पाचे काम चालू केले होते. त्यानंतर प्रकल्पाचे काम कोडीत, गराडे, सोमुर्डी, मठवाडी, थापेवाडी या गावचे हद्दीत चालू होते. सन 2014 मध्ये काही कारणास्तव ते काम बंद पडले. प्रकल्पाचे काम कोडीतमध्ये पूर्ण झाले नसून सध्या ते बंद स्थितीमध्ये आहे. शुक्रवारी पहाटे 1 ते 5च्या दरम्यान चोरी करून कोडीत येथून ॲल्युमिनियमच्या चोरीच्या तारा घेऊन जाणारी गाडी सासवडच्या दिशेने येत असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक कुमार कदम व सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव सोनवणे यांना मिळाली. यासाठी त्यांनी तपास पथक रवाना केले. या पथकाने कारवाई करून तारा चोरून घेऊन जाणारा टेम्पो MS14 LB 7426 तारा तसेच चोरी करण्यासाठी लागणारे साहित्यासह पकडले. यात 3,48,750 रुपयांचा 640 स्क्वेअर मीटरच्या 2325 किलो वजनाच्या तारा, टेम्पो असे एकूण 5,99,150 रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आलाय. त्यांचे अन्य साथीदार हे पळून गेले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक कुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीराम पालवे करीत आहेत.